प्रकार भाजपकडून चाललेला आहे हे बघून घ्या सगळी काय परिस्थिती केली आज आमच्या घराची हे दाखव रे सगळं दाखव हे सर्व दाखव, ही पुरी परिस्थिती दाखव. गाडी बी दाखव कशी पाडली दाखव घरी. काल सर दिसू देते सर त्याला खिडक्या दाखव ते खिडक्या खुर्च्या दाखव सर ते या प्रभाग क्रमांक 2 मध्ये हे भाजपचे गुंड उमेदवार विलास शिंदे ज्याचा तोड्या पाण्याचा धंदा आहे जो लोकांच्या प्रॉपर्ट्या बळकवतो या हरामखोराने माझ्या घरावर येऊन दगडफेक केली. माझी अंधाई दारामध्ये बसलेली होती तिला काही दिसत नव्हतं. माझ्या घरामध्ये लहान लहान लेकरं बसलेले होते की काचेची या खिडकीच्या काचा देखील फोडलेल्या आहेत आणि या हरामखोरांची दहशत ही धुळेकरांना मोडकळीस काढा. या भारतीय जनता पक्षाला जमिनीत गाडल्याशिवाय धुळेकरांना या धुळे शहरातली गुंडगिरी संपणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो. या धुळेकर नागरिकांनो मतदारांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो. ही जी काही परिस्थिती आहे या धुळे शहरामध्ये निर्माण झालेली आहे या परिस्थितीला ही भाजपची गुंडगिरी कारणीभूत आहे. मी सर्वांना सांगतो उद्याच्या मतदानामध्ये हे सर्व दाखवलं पाहिजे. उद्याच्या मतदानामध्ये या भाजपच्या उमेदवारांना गाडलं पाहिजे. या आरामखोर 2-2, 5-5, 7-7 हजार रुपये खुल्या वाटून राहिले आणि लोकांना त्रास देऊन राहिले. माझी धुळेकर जनतेला विनंती आहे आता तुम्ही विचार करू नका. ही धुळे शहरातली गुंडगिरी जर तुम्हाला संपवायची असेल तर या भाजपच्या या नगरसेवकांना उद्या पराभूत केल्याशिवाय आपल्याला या धुळे शहरामध्ये गुंडगिरी संपवता येणार नाही. हे बघून घ्या माझ्या घराची काय परिस्थिती केलेली आहे.